युवक युवतींना रोजगार मिळावा. श्री दशरथ गोप. सध्याचे शिक्षण घेणाऱ्यांच्या तुलनेत रोजगाराच्या संधी कमी उपलब्ध आहेत. हे खरे असले तरी ज्याच्याकडे वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य आहे त्यांना नोकऱ्या मिळू शकतात आणि अशा युवक युवतींना रोजगार मिळावा हे विचारात घेऊनच TCS BPS कॅम्पस 2024-25 हा कॅम्पस मुलाखत उपक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे, असे प्रतिपादन पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी केले. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित AR बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयामध्ये TCS BPS कॅम्पस 2024-25 हा कॅम्पस मुलाखत हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दशरथ गोप बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रसिद्ध वकील श्रीनिवास ख्यातम होते. व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉक्टर TN शिंदे, रोहन कुर्री, TCS कंपनीचे विशाल रामपल्ले, अमरेश कुंभार, रोहित फुगे, संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल, विजयकुमार गुल्लापल्ली आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना दशरथ गोप म्हणाले की विद्यार्थिनींनी करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी काहीतरी नवीन शिकण्यासाठी नेहमी तयार राहावे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मदत होईल. आज महाविद्यालयामध्ये ज्या कॅम्पस मुलाखत हा उपक्रम आयोजित केला आहे त्यास विद्यार्थिनी आत्मविश्वासाने सामोरे जावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲडव्होकेट श्रीनिवास ख्यातम म्हणाले की विद्यार्थिनींनी बुद्धिमत्ता, क्षमता व आवडीबरोबरच व्यक्तिमत्वाचा विचार करून करिअर निवडणे महत्त्वाचे आहे. आजच्या युगात सर्व क्षेत्रात स्पर्धा वाढत चाललेली आहे. करिअरमध्ये नवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मिळालेल्या नोकरीत अधिक चांगले करणे आणि करिअरमध्ये पुढे जाणे खूप महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक गायत्री बेनगिरी यांनी केले. यावेळी रोहन कुर्री यांनी कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यामागचा हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक भाग्यश्री पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व कॅम्पस मुलाखतीसाठी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.